कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षू, आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो. पोलीस स्टेशन मध्ये अ, हो. का? अम, तक्रार करायला. कसली तक्रार? कुणाची? अगं ताई, तुला तुला सांगायचंच राहून गेलं. आमच्या घरामध्ये एक छोटी चोरी झाली, त्याच्यासाठी तक्रार करायला आम्ही गेलो होतो. हा, बाकी काही नाही. इरा थांब जरा, तू 2 मिनिटं काही बोलू नकोस. बाबा, कुणाची तक्रार करायला गेला होता तुम्ही? अगं, आम्ही खरंच तक्रार करायला गेलो होतो. अहो, पण कसली तक्रार? कुणाविरुद्ध? भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध तक्रार करायला गेलो होतो. बाबा, भुवनेश्वरी मॅडम विरोधात तक्रार केली तुम्ही? हो, केली सुद्धा आम्ही तक्रार. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही माझ्या सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार केली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन? अ, सासर नाही, भुवनेश्वरी मॅडमची तक्रार केली. अहो, भुवनेश्वरी मॅडम माझ्या सासरचाच भाग आहेत बाबा. अगं, पण सासू नाहीयेत त्या तुझ्या. माझा नवरा त्यांना आई मानतो ना. हे बघ, म्हणून तू त्यांना सासू मानण्याची काहीही गरज नाहीये. बाबा, ते वेगळं आहे. तू असं का केलं बाबा? तुम्ही तक्रार का केली? याची काहीच गरज नव्हती. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी अधिपतींशी बोलणार आहे म्हणून. मला माहिती ना अधिपतींना कसं हँडल करायचं. मी केलं असतं. अगं, गरज होती बाळा. का असं केलं तुम्ही? का असं केलं? अगं आई, तूच सांगितलंयस ना मला, नात्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विश्वास असतो. तूच शिकवलंयस ना. बाबा, मी सांगणार होते अधिपतींना सगळं. मी त्यांना विश्वासात घेऊन सांगणार होते. भुवनेश्वरी मॅडम आपल्याशी कसं वागल्यात सगळं मी त्यांना सांगितलं असतं आणि मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं असतं की इथून पुढे काय करायचंय, काय ऍक्शन घ्यायची. का केलं तुम्ही असं? तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात घेतल्यात, मला न सांगता, मला न विचारता. ताई, अधिपती जीजू भुवनेश्वरी मॅडम विरुद्ध ऍक्शन घेणार? काय बोलशील? ते तर मॅडमच्या हातचं खेळणं आहेत. बस झालं इरा. मी ना अधिपतींबद्दल एक शब्दही बोललेला खपवून घेणार नाही आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.